त्याचप्रमाणे सर्व इतर मित्रमंडळ, खरं तर सर्वप्रथम वहिनी साहेबांचं आपल्या सर्व शाहूनगर वासियांतर्फे हार्दिक स्वागत. बाबाराजांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आपल्या वहिनी साहेबांना जर पाहिलं तर नेहमी एक कर्तृत्ववान नेतृत्व डोळ्यासमोर उभं राहतं. 21 किलोमीटर सारखी मॅरेथॉन स्पर्धा अतिशय यशस्वीपणे आणि समर्थपणे वहिनी साहेबांनी पार पाडलेली आहे. त्यांच्यामध्ये त्याचं मी टवटवीत आणि हसरा चेहरा आणि त्याच टवटवीत आणि हसरा चेहऱ्यानं ते नेहमी लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या नेहमी ऐकून घेतात आणि त्याचप्रमाणे फक्त ऐकत नाही तर सोडवण्याचा 100% प्रयत्न करतात. त्यांचं असं एक खंबीर नेतृत्व पाहून खरंच सर्व महिलांना अभिमान वाटतो, गर्व वाटतो आणि आज हे राजघराण्याचं एक उन्नत नेतृत्व आपल्याला इथं लाभलेलं आहे त्याबद्दल खरंच आम्हाला फार अभिमान वाटतो. बाबाराजे संपूर्ण शाहूनगरच्या विकासासाठी नेहमी झटत असतात, नेहमी प्रयत्न करत असतात. तसं पाहिलं तर दोन्ही राजे फक्त शाहूनगर नाही तर संपूर्ण सातारा शहराचा विकास जास्तीत जास्त विकास कसा होईल यासाठी नेहमी धडपडत असतात. यासाठी नेहमी दोन्ही राजांचं कार्य सुरू असतं. शाहूनगरचं जर पाहिलं तर शाहूनगरमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे पाणी असतील, रस्ते असतील किंवा गटारे असतील किंवा पथदिवे असतील, जास्तीत जास्त मूलभूत सुविधा नागरिकांना कशा पुरवता येतील यासाठी दोन्ही राजांचा खटाटोप असतो. अगदी आजही तुम्ही शाहूनगरमध्ये सहज फेरफटका जर मारला तर आपण बघितली नाही रस्त्याची दुरवस्था काय होती, पण आता रस्त्याचं काम सुरू आहे. ठिकठिकाणी जिथे पथदिवे गेलेले आहेत तिथे लावायचं काम सुरू आहे. वर्षभरची छोटी मोठी कामं शाहूनगरमध्ये सुरू असतात जेणेकरून लोकांची पुढे समस्या उभाच राहिली नाही पाहिजे असा प्रयत्न सुरू असतो. आणि आम्हालाही असंच कोणत्या नेतृत्वाची खरंच गरज आहे. मला इथं अभिमानानं वहिनी साहेब सांगावंसं वाटतं की आपल्या शाहूनगरमधील जवळजवळ 90 ते 95% लोक हे सुशिक्षित आहेत, सुसंस्कारी आहेत. म्हणजे कसं पाहिलं तर इथे भरपूर डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, व्यावसायिक आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये या लोकांनी उत्तम यश संपादन केले आणि आम्ही सर्वजण शाहूनगरवासी या शाहूनगरचा विकास होताना आमच्या डोळ्यांनी पाहतोय आणि त्यासाठी या दोन्ही राजांचा खटाटोप आहे तोच कामाला आलेला आहे आणि अशा सुंदर नेतृत्वाची आम्ही आशा करतोय. आता बाबाराजेंचं पाहिलं तर बाबाराजे सुद्धा शाहूनगरमध्ये सतत येत असतात, प्रत्येक माणसाच्या अडचणी समजून घेत असतात. ते 100% कशी सोडवली जाईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की एखाद्याचा वाढदिवस असो किंवा एखादा छोटी काही कार्यक्रम जरी असला तरी बाबाराजे स्वतः तिथं जातीला येतात आणि त्या माणसाला शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतात. खरं तर आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की संपूर्ण शाहूनगरवासियांना या दोन्ही राजांचा सतत सहवास लाभत असतो ही आमच्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि या दोन्ही राजांच्या माध्यमातून आपल्या साताऱ्याचा विकास तर होतच आहे पण आमची अशी इच्छा आहे भविष्यात सुद्धा या दोन्ही राजांच्या माध्यमातून आपला सातारा यशाच्या उत्तुंग शिखराने गाठावं. आता 20 तारखेला आपली निवडणूक आहे, सगळ्यांना माहितीच आहे. या 20 तारखेला आपण सगळ्यांनी एकत्र जाऊया आणि मतदान करूया. मतदान करताना आपल्या बाबाराजांच्या नावासमोर जे कमळाचे चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि आपल्या राजेंना 100% मताधिक्यांना आपण निवडून आणायचं आणि मला खात्री आहे बाबाराजांनी 100% निवडून आणि एक शाहूनगरचा नागरिक म्हणून आपल्या समाजासमोर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. टाळ्यावरच्या साऱ्या द्यायची हजर झाल्या आणि त्याबद्दल त्याचं सहर्ष स्वागत करते मी. शाहूनगरमध्ये विकासाबद्दल जर सांगायचं झालं तर मी फार पूर्वीपासून शाहूनगरमध्ये बघते रस्ता पाण्याची बऱ्यापैकी सोय नव्हती किंवा पथदिवे असतील तर कसलीच सोय नव्हती. प्लस हा भाग त्रिशंकू म्हणून ओळखला जातो त्यामुळे कुठूनही फंडिंग वगैरे या गोष्टीची सोय नाही. पण आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराजांनी बऱ्यापैकी इथं साथ दिलेली आहे. तसेच त्यांना उदयन महाराज साहेबांची सुद्धा जोड लाभलेली आहे आणि त्यांनी आता पथदिव्यांची सोय केलेली आहे. रस्त्याची बरीचशी कामं चालू आहेत किंवा आम्ही पाहतोय बऱ्यापैकी पायाभूत सोयी सुविधा कसलाही फंड नसताना इथे उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. इथला बऱ्यापैकी भाग सुशिक्षित आहे तर आमची पावलं नेहमीच बाबाराजांच्या मागे असतील आणि त्यांना 100% भरघोस मताधिक्याने आम्ही इथून विजयी करून देऊ ही ग्वाही देते आणि थांबते.
सर्व शाहूनगरवासीय महिलांच्या वतीने मी वहिनी साहेबांचे खूप खूप स्वागत करते. हिलटॉप कॉलनी या इथली मी महिला आहे आणि 4 भिंतीच्या पायथ्याला वसलेल्या हिलटॉप कॉलनीचा इतिहास बऱ्याच जणांनी सांगितलेला आहे. पण शाहूनगराचा सगळा आढावा घेत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे या शाहूनगर वसण्यामध्ये किंवा शाहूनगरच्या स्थापनेमध्ये श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांचे योगदान म्हणूनच त्यांचे कायम ऋणी असणारे आम्ही शाहूनगरवासीय वहिनी साहेबांना कायम अशी ग्वाही देतो की सध्याच्या विकासाचा आढावा घेत असताना किंवा सध्याच्या विकासाच्या वाटचालीचा आढावा हेमाताईंनी केलेला आहे किंवा आत्ताच्या एका बहिणीने केलेला आहे. तेच परत मी न सांगता तिथल्या विकासाचा आढावा घेत असताना मी एवढंच सांगेन की वहिनी साहेब प्रचंड बहुमताने महाराष्ट्रामध्ये आपली सीट विजयी होणारच यात तीळ मात्र शंका नाही. आणि आम्ही महिलांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही तुमचे कायम असेच ऋणी राहू. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी होतो आहे आणि असेच राहू आणि आपली सीट महाराष्ट्रातच प्रचंड बहुमताने विजयी होणार याबद्दल मी ग्वाही देते आणि समस्त महिला वर्गाच्या वतीने पुन्हा एकदा तुमचे स्वागत करून झालेली आहे. त्यामुळं प्रास्ताविक लाडक्या बहिणींनीच केलेलं आहे. या ठिकाणी लाडक्या बहीण म्हणून आपल्या बहिणी साहेब उपस्थित आहेत आणि आपण सर्व मान्यवर आणि सन्माननीय व्यासपीठ. मी प्रथम वहिनी साहेबांचं आमच्या हिलटॉप कॉलनी आणि समस्त शाहूनगर समस्त वासियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आपण या ठिकाणी 260 लोकसभा विधानसभा सातारा आणि जावळी मतदारसंघ या मतदारसंघातून आपले लाडके तरुण तडफदार आणि लोकप्रिय आमदार बाबाराजे उर्फ शिवेंद्रसिंह महाराज हे उभे आहेत आणि यांच्या कोबरा सभा या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपण आहोत. मला एक आवर्जून या ठिकाणी सांगायचे की आपण गेले 8-10 दिवस पेपरच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या फेरीच्या माध्यमातून अनेक वक्त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून अनेक बाबी ऐकलेल्या आहेत. परंतु महायुतीच्या माध्यमातून जे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कामकाज चालू आहे ते अत्यंत स्तुत्य आणि वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी बाबाराजे महाराजांना थोडक्यात असं सांगू शकतो की ही व्यक्ती बाबासाहेब महाराज म्हणजे प्रामाणिकपणे काम करणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. याचबरोबर साताऱ्याचं भूषण ज्याला आपण म्हणतो ते आहे. आता मी इथं नम्रपणे सांगेन, एक वेळेला आपण उपस्थित असले सर्व मान्यवर वहिनी साहेबांना एखादी गोष्ट सांगण्यासाठी थोडं मागं पुढे बघू, पण बाबासाहेब महाराज आपले असे लोकप्रिय आमदार आहेत की त्या ठिकाणी एक सामान्य जरी व्यक्ती गेली आणि त्याचं कोणतंही कामकाज असेल तरी ते कामकाज आपण आवडून त्या ठिकाणी न घाबरता न भीता त्यांना आपली मागणी त्या ठिकाणी सांगू शकतो. आणि म्हणून या संपूर्ण मतदारसंघामध्ये मी थोडक्यात त्यांच्या कामाचा एक 2-3 मुद्द्यातून या ठिकाणी आढावा घेतोय की महायुतीच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या सर्वांची विकास कामे मार्गी लावलेली आहेत, विविध कल्याणकारी योजना आपल्या मतदारसंघात आणून यशस्वीपणे राबवल्या आहेत. संपूर्ण मतदारसंघात विकास कामाचा झंझावात जर कोणी केला असेल तर ते आपले लोकप्रिय तरुण तडफदार असे बाबाराजे आहेत. जावळी तालुका या ठिकाणी मी कुसुंबी म्हणजे आमच्या गावचं एक देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी आमचे गावचे लोक येतात. तिथं मला अभिमान वाटला. त्या मंदिराच्या परिसरात मी एक तासभर होतो तर तिथं काही लोकांच्या मी थोड्याशा समस्याच्या थोडक्यात असं बोललो त्यांच्याशी, तर प्रत्येक मनुष्य म्हणत होता की त्या परिसरामध्ये पाण्याची योजना असो, वीज पुरवठा असो, आरोग्य संबंधीच्या योजना असो, या सर्व योजना मार्गी लावण्याचं काम फक्त एकाच राजाने केलं असेल आणि ते म्हणजे आमचे बाबाराजे. आणि म्हणून त्यांचं काम हे उल्लेखनीय असं त्या परिसरात आहे. आणि म्हणून जावळी मतदारसंघात जावळीतली जी काही गावं आहेत ती सुद्धा बाबाराजे यांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहेत. हे नेतृत्व संयमी आहे, प्रामाणिक आहे, सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणारं असं बाबाराजांचं नेतृत्व आहे.
आणि म्हणून मला सर्वांना इथं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक नम्रतेची विनंती आहे, आपले बाबा राजे 100% निवडून येणार आहेत हे आता अनेक जणांनी सांगितलं, पण मी तुम्हाला एक आव्हान करतो की बाबासाहेब महाराजांनंतर आपणाला सातारा आणि जावळी या मतदारसंघामध्ये मंत्रिपदाची हाक आपल्याला अद्यापर्यंत मिळालेली नाही कोणाकडून, आणि म्हणून मंत्रिपदाची हाक ही बाबाराजेंच्या माध्यमातूनच मिळणार आहे. बाबाराजेंना 100% मंत्रिपद मिळणार आहे आणि ते तुमच्या आणि आमच्या हातात आहे. आणि म्हणून या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होण्यासाठी मी एकच आपल्याला सांगतो, 288 जे विधानसभा मतदारसंघ आहे, या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आपला बाबाराजांचं मतदानाचं आणि एकूण असणारं मेरिट हे प्रचंड मताचं असलं पाहिजे आणि ते तुमच्या हातात आहे. प्रचंड मताने त्यांना आपण निवडून देऊया. ते निवडून आलेलेच आहेत, परंतु मतदानामध्ये जी मेरिट असतं ते एकूण प्रचंड मताचं, आणि म्हणून प्रचंड मताने त्यांना आपण निवडून देऊया. आजच मी ग्वाही देतो की 23 तारखेचा निकाल या साताऱ्यामध्ये फटाक्याचा आणि गुलालाचा एक जल्लोष असणार आहे. 100% वैसा मला सांगतो की हे शाहूनगर वासीय आणि संपूर्ण सातारा तालुका, जावळी तालुका या संपूर्ण मतदारसंघात बाबा महाराज राजे हे प्रचंड मताने निवडून येणार आहे. पुन्हा एकदा आपण त्यांना निवडून येण्याविषयी मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट भीमराव देशमुख हे देखील त्यांचे विचार व्यक्त करतायत. टाळ्या सन्माननीय भीमराव देशमुख सर यांचे आपण विचार केला तर खाली मांडव्यापासून आसनगाव, उसवड, पिलानी, तोशेगर पठार, कास पठार, खाली परळी भाग, इकडे करळ पासून उडाळ संपूर्ण भागाचा जर आपण विचार केला तर रस्त्याचं जाळं, सामाजिक आर्थिक कोणताही विषय नाही जो बाबा महाराजांनी हाताळला नाही. कोणती वेळ नाही की त्यावेळी बाबा महाराज उपलब्ध नाही. असं कोणता क्षण नाही की त्यावेळी बाबा महाराजांनी आपल्या सर्वांना नड्याती मदत केली नाही. आपल्या शाहूनगरचा विचार केला तर या भागामध्ये रस्त्यांच्या प्रॉब्लेम होते, लाईटचा प्रॉब्लेम होता, बरेच काही प्रश्न होते. ते सर्व प्रश्न सोडवत आता पूर्ण विकासाच्या मार्गावर आपण आहोत. बाबा महाराज आपण मतदान का करायचं, या भारतीय जनता पार्टीला मतदान का करायचं, तर आपण थोडस देश पातळीचा विचार करूया, माजी सैनिकांचा विचार करूया. देश पातळीवर जर विचार केला तर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये रस्त्याचं जाळं विणलं गेलेलं आहे. रस्त्याचं जाळं विणलं गेल्यामुळं आपल्या भारताची आर्थिक उन्नती झाली, जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आपण आलेलो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे संरक्षण खात्याला पूर्ण सूट दिल्या गेल्यामुळं आपल्या भारताची संपूर्ण जगामध्ये एक वेगळी छाप पडलेली आहे. चीन असेल, पाकिस्तान असेल, त्यांच्या असलेल्या कुरगुड्या ह्या संपूर्ण बंद करत आणलेल्या आहेत. हे कशामुळे तर आपण भारतीय जनतेनं भारतीय जनता पार्टीला दिलेल्या भरघोस मतामुळे हे शक्य झालेलं आहे. जम्मू काश्मीरचा 75 वर्षाचा प्रलंबित प्रश्न की ज्यामुळं आपल्या भारताची अस्मिता मुकुट जम्मू काश्मीर धारा 370 ही काढली, रद्द केली. कशामुळे तर आपल्या सगळ्या भारतातल्या जनतेनं भरघोस मतानं भारतीय जनता पार्टीला आणि युतीला भरघोस मतदान केल्यामुळे संसदेमध्ये ठराव पास करून धारा 370 काढली. हे एक ऐतिहासिक काम आहे. दुसरी गोष्ट राम जन्मभूमीचा प्रश्न असेल, कोणताही प्रश्न असू द्या, ह्या भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या माध्यमातून हा मार्गी लावला गेलेला आहे. आणि म्हणून देशाचा विकास जर आपल्याला असाच पुढे चालू ठेवायचा असेल, आपल्या महाराष्ट्राचा विकास आपल्याला असाच पुढे चालू ठेवायचा असेल, आपल्या सातारा राजधानीचा नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपल्याला जर गाजवायचं असेल तर आपल्या बाबा महाराजांना भरघोस मतानं निवडून देणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आपण पुण्यावर आहोत. उभा अजिंक्य तर आपल्या सोबतीला आहे, उभा अजिंक्य तर आपल्या सोबतीला कृष्णा वेळा भरे पाणी वळचिनेला योगेश्वराचे कडे कपारी पाझर का फुटला. तर या राजघराण्यानं आपल्याला काही दिलं नाही. राजघराण्यानं आपल्याला पाहिजे त्या सुविधा या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचा आपण सोनं करायचं आहे. आपली उतराई आपलं कर्तव्य आहे की या होऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये आपले जे कोण मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे. जो कोण भरकटलेला आपला मित्र असेल, भगिनी असेल, त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे की बाबांनो की आपल्याला ह्या कमळाच्या चिन्हावर मतदान का करायचं आहे, तर आपल्याला ह्या विकासाच्या मार्गामध्ये आपण समावेश व्हायचा आहे.
एका ठिकाणी एक छोटीशी गोष्ट सांगतो. जंगलामध्ये आग लागलेली असते आणि आग लागल्याने ती चिमणी आहे ना धबक्यात जाते, धबक्यामध्ये उडी मारते, पंखानं पाणी आणते आणि टाकत राहते. तर त्यानंतर बाकी पक्षी प्राणी गोळा होतात. ते म्हणतात तुझ्या एका ह्याच्यामुळं आग विझणार आहे का? तर ती म्हणते उद्या आग विझली तरी आग विझू अगर नाही विझू, पण इतिहासामध्ये माझं नाव राहणार आहे. आग लावण्यामध्ये मी नव्हते तर आग विझवण्यामध्ये होते. तसं तुम्ही विकासामध्ये आज सामील पाहिजे. एवढं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवर असे शाहूनगरमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व माता भगिनी, सर्व तरुण मंडळी, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की महाराजसाहेबांनी जी कामं केली त्यामध्ये हिलटॉपचा रस्ता हा सुद्धा ज्यावेळेस अतिशय अडचणीचा रस्ता होता. या ठिकाणी आपण जो क्वार्टर बघतो तो क्वार्टर सुद्धा महाराजसाहेबांनी त्यावेळेस म्हणजे महाराजांच्याकडे जे तक्रारी करत होते आर्किटेक्ट जे इंजिनियर वगैरे होते त्यांना सुद्धा महाराजांनी सांगितलं की काही करा पण कशाही पद्धतीने तो रस्ता बसवा. साधारण तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस. तसेच या ठिकाणी त्यांनी पाण्याचा पाईपलाईनचा सुद्धा अतिशय तातडीने प्रश्न मार्गी लावला. आणि ह्या आपल्या कॉलनीतल्या त्या दिवशी मी भाषणामध्ये सांगितलं ह्या आपल्या कॉलनीतल्या अयोध्या कॉलनीतल्या सर्व महिलांनी मामाची दुसरी टर्म असताना सर्व महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी पदयात्रेच्या वेळेस मागणी केली आणि त्या सर्व महिलांचा प्रश्न बाबांनी तातडीनं एका आठवड्यात मार्गी लावला होता. बरोबर ना जाधव भाई? अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराजसाहेबांचं काम आहे. आणि तसं सांगायचं आता मगाशीच उल्लेख केला कोणीतरी कचरा गाडीचा, तर मला वाटते मोरे साहेबांनीच कचरा गाडीचा उल्लेख केला. तर तसं पाहिलं तर कर्तव्य सोशल ग्रुपची स्थापना व्हायच्या आधीपासून वैदी साहेबांचं प्लॅस्टिक आणि कचऱ्या बाबतीत अतिशय कडक असं धोरण आहे. मग त्यांनी जवळजवळ 23 वर्ष झाली कचरा गाडी माझ्या वाईटनुसार चालू केली होती आणि त्यानंतर महिला बचत गटाने ती गाडी सांभाळली होती. परंतु महिलांना काही अडचणी निर्माण झाल्यानंतर ते गुन्ह्यांची गाडी बघितली होती. त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे आता थोडा गमतीचा भाग म्हणून सांगतो. नगरपालिका आपल्या हातावर झाल्यानंतर आपल्याला कचरा गाडीचं काही टेन्शन राहिलं नाही. परंतु काय झालं नगरपालिका हातावर झाल्यानंतर बरेचसे म्हणजे एक गमतीचा भाग म्हणून सांगतो. काय व्हायचं कचरा गाड्या चालू झाल्या. नगरपालिका हातावर काय झालं कचरा गाडी नगरपालिकेची याच्या आधी सर्व उमेदवारांच्या कचरा गाड्या चालू झाल्या. सकाळी एक गाडी यायची, 10 वाजतापर्यंत एक गाडी यायची, 12 वाजता एक गाडी यायची. सकाळी कचरा टाकल्यापर्यंत एक म्हणून आता काय टाकायचं. आता म्हटलं एक काम करा आता भांडी बिंडी टाकले झाले इतक्या कचरा गाड्या झाल्या. परंतु म्हणजे हा गमतीचा भाग आहे. परंतु आपल्या शाहूनगरमध्ये सर्वच जे आपले कार्यकर्ते आहेत सर्व ते अतिशय प्रामाणिक आहेत आणि कचरा गाडी असेल किंवा मगाशी जसं सांगितलं की वैद्य साहेबांना झाडांची आवड आहे तसंच आपल्या ठिकाणी वरती अजिंक्य ताब्याच्या ह्या पठारावरती सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आपले भोसले बापू वैद्य साहेब त्यांचं वय आज एवढं आहे परंतु भोसले बापू कॅन घेऊन पाणी घालतात आणि सर्व त्यांच्या बरोबर सर्व तरुण मित्र असतात आणि अशा पद्धतीनं म्हणजे झाडं लावण्याचं काम असेल सर्व गोष्टींमध्ये हा इथला शाहूनगर मध्ये सर्व नागरिक अतिशय अग्रेसर आहेत. आणि महाराज साहेबांचं आज जे आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी दोन्ही महाराज असतील त्यांनी सुद्धा पर्यावरणाच्या बाबतीत अतिशय काळजीनं आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण काळजी घेतो. आणि या ठिकाणी दोन्ही महाराजांशिवाय आपल्या शाहूनगरमध्ये आज तागायत कोणीही कसलाही विचार करत नाही आणि हे आपल्याला येणाऱ्या 20 तारखेच्या मातांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि 100% 100 नाही माझं मत आहे की ह्या वेळेस बघा सर्व महिलांनी आधी सांगायचं जर मग इकडे तिकडे गेलं तर मग मी स्वयंपाक करणार नाही आठवड्याभर असं सांगायचं. म्हणजे एकदा धमकी गेल्यानंतर काय होईल ती सगळे पुरुष जातील आणि मला सांगा मला सेल्फी काढून दाखवायची तिथं मतदान कोणाला केलेली. आणि त्यामुळे काय आहे माहिती का की लाडक्या बहिणीचं खरंच मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे ना तर खऱ्या अर्थानं 2 तारखे करून तुम्ही मतदान करून घ्या. जे पण मताला आळस करत असतील त्यांना सुद्धा तुम्ही घरातून बाहेर काढा आणि मताला सगळ्यांनी यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि 100% मतदान हे फक्त आणि फक्त श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनाच करावं. आपल्याला शिवेंद्रसिंह राजे भोसलेंना निवडून आणण्यासाठी म्हणण्यापेक्षा
आपल्याला महाराष्ट्रात त्याला 1 नंबरला निवडून आणायचे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार हे आपल्याला व्हायचे. म्हणून या इतिहासाचे साक्षीदार ज्याला व्हायचे त्यांनी सर्वांनी हात वर करावा अशी मी विनंती करतो. या इतिहासाचे साक्षीदार कोण कोण होणार आहे? सगळे होणार आहेत ना? धन्यवाद. मी माझ्या दोन शब्द संपवतो. आज देखील या हिलटॉप सोसायटीमध्ये माननीय वहिनी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचं स्वागत करूया. मला सांगायला एक वैशिष्ट्य वाटतं, महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ, त्यापैकी 262 नंबरचा हा विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये जी निवडणूक होती आहे ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व आमदारांना परिचित आहे की इथली निवडणूक फार सोपी आहे. इथं कुणीही तुल्यबळ उमेदवार नाहीये, पण तरी सुद्धा एक गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं, आपल्या समोर कुठलं आव्हान नाहीये किंवा कोणी तुल्यबळ किंवा पॉवरफुल उमेदवार नाहीये. असं असताना सुद्धा रोज रोज शिवेंद्र बाबांच्या चाललेल्या पदयात्रा आणि वहिनी साहेबांच्या रोज संध्याकाळी चाललेल्या कोपरा सभा त्या म्हणल्या असत्या आपल्या समोर तुल्यबळ कोणी नाहीये, पण जरी तुल्यबळ नसला तरी शिवेंद्र बाबांच्या कामाची पद्धत, त्यांनी केलेली कामं आणि त्यांची होणारी मदत आणि या राजकारण्यांचे योगदान त्या प्रत्येक कोपरा सभेमध्ये जाऊन नमूद करतात. स्थानिक कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं साथ देत आहेत. ते असं बेसावत नाही की आमची निवडणूक सोपी आहे, पण या निमित्तानं त्यांना जनतेमध्ये जायला मिळते, हितगुज साधायला मिळते आणि हे समजून घ्यायला मिळतंय. या अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि हे त्यांचं योगदान आहे. हे योगदानाची पावती आपल्याला 20 तारखेला द्यायची. आज दुपारी 1 वाजता जन्मदिन आमची नगरसेवकांची बैठक झाली, उदय महाराजांनी बैठक घेतली, त्यानंतर 2 वाजता बैठक झाली, ती सुरुच्या बंगल्यात झाली. 12ला 5 कमी असताना आम्हाला फोन आले, 12ला 5 कमी असताना अर्ध्या तासात तिथं असं तिथे यायचं जलमंदिरला. त्याचा मेसेज आधी नव्हता, दुपारी नव्हता, काल नव्हता, ताबडतोब या महत्वाची बैठक आहे. आम्ही सगळे गेल्यानंतर जाता जाता 1-1:15 वाजता सगळ्यांना सगळे जमले. महाराजांनी 15 मिनिटं आपली बैठक घेतली. देशमुख वकील पण होते त्या मिटिंगला. महाराजांनी आज काय काल तुमच्या कर्मचाऱ्यांच्या सभेत किस्सा काय भांडणात 45 वर्ष वयाची गेली असं कोणतरी म्हटलं, त्यामुळे अजून लग्न नाही असं कोणतरी कार्यकर्ता बोलला वाटतं. महाराज आज दुपारी म्हटले आता माझंही वय भांडणाचं राहिलेलं नाही, त्यामुळे ते झालं एक लक्षात ठेवा. महाराज या पद्धतीने स्वाती आम्ही रात्रंदिवस जे भाऊ काम करतो, आमची तपस्या एकच की साताऱ्याचं कल्याण व्हावं, साताऱ्यात चांगले योजना राबवाव्यात, साताऱ्याचं नाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर घेतलं जावं. का तर ही छत्रपतीची गादी, इथे शिवरायांची वंशज राहतात आणि इथे शिवरायांचे मावळे शिवरायांची प्रजा राहते. त्यामुळं आम्ही आता कुठल्याही परिस्थितीत वाद घालणार नाही आणि इथून पुढची निवडणूक जशी मला यशस्वी केलं तसं उद्या शिवेंद्र बाबांना यशस्वी करा. आमच्या हात बोटवर करून आम्हाला ताकीद दिली आणि सांगितले की उद्या संध्याकाळी 5 वाजता गांधी मैदानावर शिवेंद्र बाबांच्या सांगता सभा आहे. महाराजांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली, मी कुठला सेलिब्रिटी का आलेला नाही गांधी मैदानावर, आम्ही दोघं सेलिब्रिटी आहे, म्हणजे आम्ही दोघंच बघते आणि तुम्ही सगळे सेलिब्रिटी आहे म्हणले उद्याची. त्यामुळे उद्याची जी सभा आहे ती सुद्धा यशस्वी आणि जोरदार करायची आहे. 5 मिनिटात एक किस्सा सांगतो की आजपर्यंत हा भाग सातारा नगरपालिकेपासून शहरापासून वंचित होत आहे. पहिल्या ज्यावेळेला शाहू चौकातवर आम्ही मत मागायला येतो त्या कोणाची वस्ती झोपडपट्टीत, त्यावेळेला पटकन त्या झोपडपट्टीतली माणसं जे कर्मचारी लेबर वर्ग सुद्धा म्हणायचा निवडणुकीच्या पुरते येतात, इतर सुविधा आपल्याला कुठे मिळतात, ते ऐकून वाईट वाटायचं. पण ज्या वेळेला हद्दवाढ करण्याची वेळ आली त्यावेळेला आमदार शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारच्या पुढं धोरण म्हणजे अट्टाहास केला की काही झालं तरी सातारा शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, आम्हाला बाकी माहित नाही. आणि ती हद्दवाढ झाल्याचं म्हणजे म्हणतात ना घार उडते आकाशी आणि तिची नजर पिरापाशी. किती वंचित होते. वॉटर सप्लायचा पाण्याचा प्रॉब्लेम होता, लाईटचा पाण्याचा प्रॉब्लेम होता, रस्त्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होता, गटारांचा प्रॉब्लेम होता.
की असे असंख्य प्रश्न इथं होते, परंतु ते प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. एवढंच करून दमले नाही. तर काल वर्कर वकिलांनी कॅल्क्युलेशन सांगितलं इथल्या विलासपूरच्या सभेमध्ये, जरी तुम्ही हद्दवाढीच्या भागात आमच्या समाविष्ट झालेला असला सातारा नगरपालिकेत, तरी काय वाजवी करवाढती राहणारे कुठल्याही प्रकारची मोठी करवाढ नाहीये. तिथं सुद्धा उदयनराजे महाराज ही अत्यल्प आणि योग्य पद्धतीनं कर आकारणी झाली पाहिजे, सर्व सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. त्यामुळं हद्दवाढीमध्ये हा भाग समाविष्ट झालेला आहे. आज या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली की संपूर्ण हा स्टँडर्ड वर आहे. जेवढं पुरुषांनी इथं भाषण केली त्याच्याबरोबर मला वाटतं सातारा पहिली कोकण सभा आहे, 7-8 महिन्यांनी सुद्धा भाषण केलं. म्हणजे सर्वजण तुम्ही समजूतदार सुशिक्षित आहात. आपल्या सर्वांना आता एक विनंती आहे की उद्या सांगता सभा आहे, 20 तारखेला मतदान आहे. या भागामध्ये अजून एक गोष्ट मला सांगायची वाटते, ज्यावेळेला कोरोनाचा काळ होता यावेळेला भीती वाटत होती, रस्ते बंद, लाईट बंद, अतिशय म्हणजे इकडं तर आम्हाला इकडे मानायला येऊ नका, चिंता फिरतोय माझ्या, इतकी भयानक अवस्था होती. या अडचणीच्या काळामध्ये मी एक गोष्ट बघत होतो की आपल्या अनंत ट्रेडिंगचे प्रोप्रायटर माझे मित्र सागर भोसले आणि आपले शिवेंद्रबाबांचे सुद्धा कार्यकर्ते, या सर्वांनी कुठल्याही एखाद्या ट्रस्टची, कुठल्याही एखाद्या मोठ्या ह्याची अपेक्षा केली नाही. घंटा गाड्या फिरवल्या, औषधाच्या गाड्या फिरवल्या, ते मच्छर फवारणीच्या गाड्या फिरवल्या. म्हणजे इथला प्रत्येक जण हा सुखरूप राहायला पाहिजे. औषधाचे पॅकेट फिरवले, खाण्याचे पॅकेट फिरवले. इतक्या चांगल्या पद्धतीने इथं हद्दवाढीत आल्यानंतर सुद्धा आणि दोन्ही महाराजांचे कार्यकर्ते म्हणून सक्षमपणानं जे काम राबवलं, तेवढंच सक्षमपणानं उद्या 20 तारखेला मतदान झालं पाहिजे. मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो, आमच्या लाडक्या बहिणी जशा बँकेमध्ये त्या खात्यावर पैसे येण्यासाठी लाईनला उभ्या असतात, याही पेक्षा मोठी लाईन मतदानाला लागली पाहिजे आणि शिवेंद्रबाबांना प्रचंड मतदान झालं पाहिजे. या वेळेला आपल्या सर्वांचं झालेल्या मतदानाची टक्केवारी आणि आकडेवारी हे बाबांचं मंत्रिपद असणार आहे, हे लक्षात ठेवा. एकच सांगतो, सब देखो आंखों से, बाबा राजे आएंगे लाखों से. के लिए सागर भोसले त्यांच्या सौभाग्यवती लताबाईंनी, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू-भगिनींनो, शिवाजीराजांच्या प्रचारसभेसाठी आपण सर्वजण इथे एकत्रित आलेलो आहोत आणि आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात इलेक्शन आली, म्हणजे उद्याच आपली सांगता सभा आहे. आणि जसं आंबेडकर साहेबांनी सांगितलं तसं मी सुचवलं होतं की आपण एखादं कोणतं सेलिब्रिटी, कोणतं रॅशर आणून या सभेला, पण बाबा पण नाही म्हटले आणि सगळेच नाही म्हटले. स्पेशली कार्यकर्ते म्हणजे आपल्याकडे 2-2 नट असताना म्हणून चांगली गोष्ट आहे. आपल्या सर्वांचं प्रेम आहे दोन्ही महाराजांवर. आणि जसं लोकसभेला आपण सर्वांनी उदयनराजांना चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलं, तसंच येत्या 20 तारखेला आपण सर्वजण शिवेंद्रांना मतदान करा एवढी विनंती करते. बरेचसे कामं ह्या 5 वर्षात झालेली आहेत दोन्ही महाराजांच्या माध्यमातून. काही थोडक्यात मी सांगते. पहिलं म्हणजे आपल्या सातारची हद्दवाढ झाली, जी खूप वर्ष रखडलेली होती आणि हद्दवाढ झाले आणि त्याचा फायदा हे आपल्या सर्वांना दिसत आहे. कारण आपण डायरेक्ट नगरपालिकेच्या हद्दीत आला. हद्दवाढीसाठी पहिला फंड जो साताऱ्यात आला तो जवळजवळ 48 कोटी रुपयाचा आणि जास्ती करून शाहूनगर, शाहूपुरी या भागातच ते पैसे पडले. आता देखील बरेच रस्ते आपले सँक्शन झाले होते जानेवारी-फेब्रुवारी मध्ये, पण त्याच्यानंतर लागली लोकसभेची आचारसंहिता जी जवळजवळ 100 दिवस होती. त्याच्यानंतर चालू झाला पावसाळा आणि पावसाळा मला वाटतं दिवाळीपर्यंत राहिला. म्हणून आता कामांना सुरुवात झालेली. आपल्या इथं आहेत साहेब, ते पण तुम्हाला सांगतील. म्हणून कामंही होत राहतात आणि हद्दवाढीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्व नागरी सुविधा इथं पुरवल्या जातील. खरंच या भागात खूप सुशिक्षित लोक राहतात आणि जास्तीत जास्त सगळी बंगलो कॉलनी आहे. तर आपल्याला ज्या काही नागरी सुविधा
सुविधा शहरात मिळतात त्या अर्थात नक्कीच आपल्या सर्वांना मिळतील. इथं आवर्जून मला सांगायचंय की प्रत्येक मीटिंग जिथे मी अटेंड केली तिथं महिला सांगतात की आम्हाला सिटी बस सुरू करा. बरोबर, सिटी बसचा मानस नक्कीच आपण घेऊ. आपल्या शहरात पण खूप मागणी आहे. या कोविड पासून मला वाटतं सगळ्याच सिटी बसेस बंद झालेल्या आहेत, तर नक्कीच ही मागणी आपली आपण पूर्णत्वाकडे नेऊ. त्याचबरोबरीने जशी हद्दवाढ झाली तशी आपलं सातारा मेडिकल कॉलेज झालं. सातारा मेडिकल कॉलेज हे सरकारी मेडिकल कॉलेज असून नुसतंच कॉलेज नाही, पण तिथं आपल्याकडं 500 बेडचं हॉस्पिटल देखील होणार आहे. हे होत असताना आपण सर्वजण लक्षात घ्या की जवळजवळ 1,500 ते 2,000 स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. कारण का कॉलेज होणं, हॉस्पिटल होणं, त्याच्याबरोबर खूप ॲडिशनल स्टाफ असतो जो मॅनेजमेंट असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असेल, सेक्युरिटी, परत सगळंच म्हणजे मेंटेनन्सचा स्टाफ असतो, हॉटेल्स असतात, कॅन्टीन्स असतात, हॉस्टेल्स असतात, लॅब इन्चार्ज, खूप सगळा स्टाफ लागतो आणि जवळजवळ 2,000 लोकांना, आपल्या स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळणार आहे. म्हणजे एक मोठी इंडस्ट्री साताऱ्यात आल्यासारखं आहे. आज पर्यटन क्षेत्र या 5 वर्षात आपल्या भागात खूप वाढले. म्हणजे साताऱ्यात फुलं बघायला तर लोक यायचे, पण तो हंगाम 2 ते 3 महिन्यांचाच होता. पण आज आपल्या कास धरणाची उंची वाढवून पुढच्या 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न तर मिटवलेलाच आहे, पण त्याचबरोबरीने त्या धरणाला बुशी डॅमचा फील देऊन तिथं पर्यटक वाढलेले आहेत. मोडवण्याला बोटिंग क्लब्स काढून तिथं बोटिंगची सोय आहे, प्लस त्याच्या बरोबरीने वॉटर स्पोर्ट्स केलेले आहेत. बागनोलीला बोटिंग क्लब्स काढून तिथं बोटिंगची सुविधा, वॉटर स्पोर्ट्स केलेले आहेत. ठोसेघरचा धबधबा असेल, वज्राईचा धबधबा, जगमीरचं धरण, अशा अनेक प्रकारच्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र हे वाढलेले आहे. आपण माहितीये कासला जाताना सहजरित्या बिबट्या दिसायचा, तुमच्या इथं पण दिसायचा, पण आता जरा कमी झालेलं, पण कासला जायचा रस्त्याला तर सहज दिसायचा, पण आता जास्तीत जास्त इथं रिसॉर्ट झालेले आहेत, हॉटेल झाले. हे सगळं प्रतीक हेच आहे की तिथं टुरिझम वाढलेलं आहे. आणि जेव्हा टुरिझम एवढ्या प्रमाणात वाढतं तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, बिझनेस वाढतं आणि एक टुरिस्ट डेस्टिनेशन ह्याची ओळख साताऱ्याची व्हायला लागली. हे नक्कीच ह्या 5 वर्षात झालेलं आहे. आपल्याला सातारा सैनिक स्कूल हे आपल्या म्हणजे महाराष्ट्रात नाही, इंडियातलं पहिलं सैनिक स्कूल आहे. आणि हे सैनिक स्कूलचं पण आतलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बिल्डिंग्स आहे, हे वीक झालेले होते. केंद्र सरकारच्या माध्यमातून 400 कोटी रुपये या सैनिक स्कूलला मिळालेले आहेत आणि पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, आतल्या बिल्डिंग्स असतील, त्यांच्या जे काही व्यवस्था आहे ती सर्व पुनर्रचना, त्याची रिडेव्हलपमेंट म्हणा किंवा चांगल्या पद्धतीने तिथं नवीन फॅसिलिटीज आता बाहेर येतात. आणि साताऱ्यातच आपल्याला सगळ्यात जास्त सैनिक पण निर्माण होतात. म्हणजे सैनिकांचं एक गाव म्हटलं तरी साताऱ्याची ओळख आहे. तर ते देखील या 5 वर्षात झालेत. आपलं सातारचं सुशोभीकरण असेल, पवई नाक्यावरची झालेली शिवसृष्टी, सेल्फी पॉइंट, सगळे प्रमुख रस्ते, कासचा रस्ता, मेढ्याचा रस्ता, आपलं कलेक्टर ऑफिसच्या समोरचे रस्ते, खालचा रस्ता, वरचा रस्ता, पूर्णपणे 35 गटर आणि त्याचबरोबरीने कासहून येणारी पाईपलाईन ही 36 किलोमीटरची आहे. त्यातले 27 किलोमीटरचं काम पूर्णत्वाकडे गेले, अजून 9 किलोमीटरचं काम राहिलेलं आहे. तर अशा अनेक योजना झालेल्या आहेत आपल्या भागात. मला वाटतंय पाईपलाईन म्हणजे वॉटर सप्लायचंच काम जवळजवळ 38 ते 42 कोटीचं झालेलं आहे या शाहूनगर परिसरात. तर अशी सगळी कामं ह्या 5 वर्षात झालेत. साताऱ्यात मेडिकल कॉलेज झाल्यापासून सर्व शिक्षण उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना बाहेर शिकायला जायची गरज नाही. इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, जे काही तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे ते तुम्ही साताऱ्यात घेऊ शकता. त्याचबरोबरीने जसं पर्यटन आहे, साताऱ्याला एक नैसर्गिक देणं आहे, तसंच आपला सातारा हा शेती प्रधान आहे. आपल्या इथं 2 MIDCs आहेत. सातारा MIDC बद्दल खूप अपप्रचार आहे की युनिट्स बंद आहेत किंवा काय, तशी परिस्थिती नाहीये. आपल्या सातारा MIDC 930 कारखाने आहेत, छोटे मोठे धरून.
त्याचबरोबरीने साताऱ्यात 2 MIDC आहेत, कराडला 2 MIDC आहेत, लोणंदला 1 MIDC आहे, खंडाळ्याला 1 MIDC आहे, शिरवळला 1 MIDC आहे. त्याचबरोबरीने नुसतं MIDCतच इंडस्ट्री होतात असं नाही. आपलं सातारा हे शेती प्रधान आहे. 22 साखर कारखाने आहेत. 22 साखर कारखान्यात छोटे साखर कारखाना 2000, मोठे साखर कारखाना 5 ते 6000 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रोजगार देत असतात. त्याचबरोबरीने आपल्या इथं 8 सूत गिरण्या आहेत. म्हणजे किती रोजगार निर्मिती होती त्याच्यातनं आपण विचार करा. आणि आत्ताच उदयनराजेंनी आपल्या इथं IT पार्क व्हावा म्हणून 16 एकर जमीन ही IT पार्क साठी त्यांनी आरक्षित केलेली आहे. सुधा मूर्ती बरोबर त्यांची चर्चा देखील चालू आहे की आपल्या इथे इन्फोसिसचं IT पार्क व्हावं, इन्फोसिस कंपनी यावी. कारण साताऱ्यात खूप मुली आहेत ज्या IT क्षेत्रात शिक्षण घेतलेले आहेत. त्यांना बाहेरगावी जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या इथं त्यांना नोकऱ्या मिळाव्यात या त्या गोष्टीचा एक उद्देश आहे त्यांचा. तर अशा अनेक गोष्टी, अनेक विकासाची कामं दोन्ही राजे आपल्या इथं करत असतात. मला इथं तुमच्या इथला रस्ताच आपलं किल्ल्याला जायचा रस्ता जो आहे तो सध्या खूपच चर्चेत आहे. झालेला तर चांगलाच आहे, त्याच्याबरोबर त्याचं लाइटिंग आणि हे पण विकसित केलेलं आहे. आता अजिंक्यतारा किल्ला पण पूर्णपणे विकसित करण्याचं बजेट तयार आहे, ते सँक्शन पण झालेलं आहे. तर अशी सगळी कामं करत असताना मला आपल्याला खरंच सांगायचं आहे की दोन्ही महाराजांचे कार्यकर्ते आहेत साताऱ्यात. दोन्ही महाराजांचे कार्यकर्ते एकत्र काम करतात. मला वाटतं इलेक्शन वगैरे आली तरच असतं की तुम्ही त्या गटातला आम्ही या गटातला, नाहीतर कितीतरी लग्न मी बघितले सगळे एकत्र असतात आणि सगळे हसत खेळत असतात. म्हणून मला वाटतं बरोबर आहे, भांडत आम्हीच होतो मुलगासारखे आतापर्यंत. तर ह्याच्या पुढं मी एवढंच म्हणेन की नवीन उमेद, नवीन हौसले घेऊन आले दोन्ही भोसले. आणि ते आपण सर्वजण कुठलाही गटतट न विचार करता बाजी तर आपण मारणारच आहे, पण ती चांगली बाजी मारू एवढीच मी इथे अपेक्षा करते. आणि ह्याच्या पुढं जाऊन मला सांगायचंय सगळ्याच नागरिकांना की बाबा असतील, उदयनराजे असतील, सगळ्यांच्या सुखदुःखात ते कायम असतात. लग्न असतील, कुणाच्या घरी वास्तुशांती असो, कुणाच्या घरी म्हणजे आजकाल तरुण लोकांच्या वाढदिवस असतील, पहिल्या मुलाचा वाढदिवस पर्यंत पण बाबा जातात आणि प्रत्येक गोष्टीला स्वतःहून हजेरी असते. प्रत्येक कार्यकर्ता बाबा म्हणजे नावाने ओळखतात आणि ते रोज सांगतात की रोज माझी शाळा भरते. आमच्या घरातच त्यांचं ऑफिस आहे. रोज सकाळी 10 वाजता बाबा ऑफिस मध्ये असतात. जितके लोक आलेले आहेत प्रत्येकाला ते भेटतात, त्यांची कामं करून देतात. मला रोज जर शाळा भेटली तर आता सातारच्या सगळ्या नागरिकांनी विद्यार्थ्याला चांगले मार्क दिले पाहिजे, बरोबर. तर 100 मार्क आपण त्यावेळी मी अपेक्षा करतो. आणि म्हणजे जो माणूस तुमच्यातला आहे, जो तुमच्यात कायम असतो, उठत असतात, तुमच्यातच आहे, त्यांनाच तुम्ही पसंत करा. मला विरोधकांबद्दल बोलायचं नाही, कारण का त्यांना स्वतःबद्दल काही सांगता येत नाही म्हणून ते नुसतं अपप्रचार करत आहेत. एवढंच मला विचारायचंय की हे विरोधक येतात, मतदान मागतात, वाजत गाजत गावातनं फेरी काढतात. मतदान झाल्यानंतर परत आपण त्यांना बघता का? परत येतात का? नाही. परत आपण यांना पाहिलं का? ही परिस्थिती होती. म्हणजे अक्षरशः मागच्या आपलं विधानसभेच्या इलेक्शन नंतर आपल्या इथं कोविड झालं, आपल्या इथं नाही जगभर कोविड झालं. ह्या कोविड मध्ये कधी हे विरोधक आले का? उदयनराजेंचे कार्यकर्ते असतील, शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते असतील, ज्यांनी आपल्याला मदत केली. मला आवर्जून सांगायचंय, शिवेंद्रराजे पहिले आमदार आहेत अख्ख्या या महाराष्ट्रात ज्यांनी स्वतःचं पुष्कर मंगल कार्यालय गव्हर्नमेंटला दिलं होतं की तुम्ही इथं कोविड केअर सेंटर काढा आणि लोकांना सोय होऊन दे. कलेक्टर साहेब म्हटले की आम्ही शासकीय जागेत खर्च करू शकत नाही, तेव्हा बाबांनी स्वखर्चाने 90 बेडेड हॉस्पिटल तिथं केलं होतं विथ ऑक्सिजन, की साताऱ्याच्या लोकांना त्याची सुविधा व्हावी. मग असा जो माणूस विचार करतो, विरोधक तुम्हाला एकदा तरी विचारायला आले का? आणि ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही विचार करा. गेले
इतके वर्ष उदयनराजेंच्या विरुद्ध राहिलेला माणूस उभा किंवा शिवेंद्रराजेंच्या विरुद्ध उभा राहिलेला माणूस परत येतात का विचारायला. मग तुमचं मत वाया का घालवता? काही आपली कामं असतील, वैयक्तिक असतील, समाजासाठी असतील, वॉर्डसाठी असतील, पेठेसाठी असतील, आपण एकतर ह्या राज्यांकडे जातो नाही तर त्या राज्यांकडे, बरोबर. मग इलेक्शन मध्ये पण दुसऱ्याचा विचार करू नका, एवढंच मी कळकळीची विनंती आपल्याला करते. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं आहे, 2 दिवस राहिलेत इलेक्शनला, म्हणून आपण सर्वांनीच मतदान करावं. नक्की मतदान चुकवू नका. बाहेर गावी जर आपल्या कोण घरचे असतील तर त्यांना देखील मतदानाला यायला सांगा. आणि आपण सर्वजण कमळ हे चिन्हावर मतदान करा. बाबांचं जसं उदयनराजेंचं कमळ आहे तसंच बाबांचं पण कमळ चिन्ह आहे. आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून ही इलेक्शन ते लढतात. जसं सांगितलं जातं की आज केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, आपल्या राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे आणि खासदार आपले भाजपचे आहेत, आमदार देखील भाजपचे असतील तर ह्याच प्रमाणात आपण जास्तीत जास्त फंड्स आणि जास्तीत जास्त योजना आपल्या या मतदारसंघासाठी आणू शकतो. आणि म्हणूनच रामकृष्ण हरी कमळ फुलवा घरोघरी. आपण सर्वजण 3 नंबरला बाबांचं नाव आहे, पुढं कमळाचं चित्र आहे, त्याच्या पुढचं बटन दाबा आणि परत एकदा शिवेंद्रराजेंना संधी द्या आपलं नेतृत्व करण्याची विधानसभेत. धन्यवाद. त्यासाठी माझी त्यांना शुभेच्छा. आणि तरी माझं एक असं स्वतःच एक मला ठरवलेलं आहे की गेले लोकसभेला इलेक्शन झालं तरी आपल्या उदयन महाराजांना काही मंत्रिपद मिळालेलं नाही, तरी दोघांना मंत्रिपद मिळावं त्यासाठी मी 5 डिसेंबर पासून कलेक्टर ऑफिसच्या बाहेर उपोषणात बसणार आहे. आणि व्यासपीठावरील सर्वांचे आभार मानतो. तरी उदयन महाराजांचे मित्रसमूह आणि बाबा महाराजांचे मित्रसमूह हे सगळे जमले त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्या माय भगिनी आहेत माझ्या त्या जमल्या त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. ज्या बहिणी आहेत त्या जमल्या त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आलेत ना.